गुणलेखनाच्या भूमिकेत छोटा बकासूर. प्रसाद आम्हाला जॉईन झालेत. थोडस या ठिकाणी आपण खर तर लंच ब्रेक करत असताना रोहित म्हात्रे आमचे व्यावसायिक गुणलेखक आणि अंपायर सिग्नल मॅच इज ऑन. चव्हाण सरांचा इथे इशारा येतोय. मॅच करायची आहे सुरू. सलामीचा गोलंदाज जावले टीमचा मनीष कडू. ऑलराऊंडर खेळाडू मनीष. तर त्याच्या समोर फाइट करेल रोहित घरात. बॅकबोन ऑफ धाकटी जुई. धाकटी जुई टीमचा हा पाठीचा गणा. पहिलाच बॉल हवेमध्ये तर खेळा. क्षेत्ररक्षक कोणी नाही. 3 क्षेत्ररक्षक वाडे. मैदानाच्या आतमध्ये काय कॅच पकडलाय. जबरदस्त स्तुती लायक कौतुकास्पद. असं वाटत होतं कदाचित गॅप मध्ये चेंडू सीमा पार होतोय की काय, परंतु प्रदीप कडू धावत जाऊन मात्र तो झेल टिपलाय आणि प्रेक्षणीय झेल ठरलाय. एक मोठा धक्का. झेल देखील कोणाचा होता मित्रांनो, तर नक्कीच नामवंत खेळाडू रोहित घरत या खेळाडूचा. ज्या रोहित घरतनं अनेक मैदानं गाजवली, ज्या रोहितनं वैयक्तिक नावावर अनेक पारितोषिके पटकावलेत, त्याच रोहितला अवघ्या शून्यावरच बाद करण्यात यश प्राप्त झालं. निलेश स्पोर्ट्स जावळी संघाच्या गोलंदाजाला, अर्थातच मनीष कडूला. खूप चांगला पकडो कॅच, जीतो मॅच. मी म्हटलं आर्या स्पोर्ट्स ओले संघाला एक कॅच ड्रॉप झाली, किती महाग पडलं, स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. तसाच मात्र इथे चित्र काय घडलं, महत्वाच्या फलंदाजाला टिपलेला तो झेल आणि तिथूनच निलेश स्पोर्ट्स जावळे संघ सांगतोय की आम्ही आता या औटी मैदानावर उतरलोय ना, तर फिल्डर आमचे पूर्णपणे सक्षम झालेत. पण तिथून मात्र धाकटी जुई संघाला देखील माघारी न येता, बॅकफुटवर न जाता पुन्हा एकदा जोमानं प्रयत्न करावे लागतील. सेकंड बॉल मनीष कडू. वाडे स्ट्रोक. अप्रतिम फटका टोला लगावला डीप एक्स्ट्रा कव्हरला. एका टप्प्यानं सीमा रेषा ओलांडतोय. चेंडू जातोय सीमा पार. येतील 4 धावा. चौकार. क्या बात आहे. जबरदस्त धून. काय साऊंड सिस्टम तुम्ही ऐकता आमच्या डीजे डॉली. अप्रतिम साऊंड सिस्टम. आणि कौतुक केलं जाईल त्यांचं. कौतुक केलं गेलं आमचे प्राप्ती डिजिटल लाईव्ह जितू दादा गोंधळे यांना की खूप चांगली क्लॅरिटी, साऊंड क्लॅरिटी आहे. आणि त्या साऊंड क्लॅरिटी मुळे आमची पिक्चर क्वालिटी देखील तेवढीच चांगली तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल मनीष कडू. हा चेंडू हलकासा. काय फिल्डरनं केली चूक नव्हे, ही तर आहे घोळ. मैंने प्यार किया चित्रपटातलं कबूतर जा जा हे संगीत डॉलीनं वाजवलंय. जुन्या आठवणी पुन्हा एकदा अगदी ताज्या करत असताना या चित्रपटाच्या माध्यमातून. परंतु कौतुक करावं लागेल धाकटी जुईच्या फलंदाज राकेश या फलंदाजाचं. तिसरा चौकार येईल का, प्रयत्न केले होते. इथे असणारा शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक टिपतोय. झेल समाप्त झालाय. राकेश या खेळाडूचा खेळ.
खूप चांगले बॅटिंग करत होता, परंतु त्या बॅट्समनला देखील माघारी परतवण्यात यश मिळालं. मनीष कडूला शॉट स्क्वेअर लेगला टिपलेला तो झेल, त्यावेळी क्षेत्ररक्षक आपण पाहिलात ज्यानं टिपलेला झेल ऋतिक कडूनं. आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या जर धावफलकावर बघितली तर 8 एकूण लागली आहे, परंतु सुरुवातीचे सलामीचे 2 फलंदाज मात्र माघारी परतले गेले. 2 बाद 8 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज पुन्हा एकदा रोहित घरात. हा ज्युनियर की सिनियर? ज्युनियर रोहित घरात याकडे पाहिलं जाईल, कारण 2 रोहित घरात आहेत. एक रोहित घरात शून्यावर बाद झाला, गोल्डन डकचा शिकार झाला. तदनंतर मात्र हा ज्युनियर रोहित घरात कशा पद्धतीनं बॅटिंग करेल सर्वांचं लक्ष केंद्रित आहे. धाकटी जुई म्हटलं ना तर क्रिकेटची फार मोठी आवड असणारा हा गाव आहे. एका गावामध्ये 2-2, 3 संघ देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. तेवढंच चांगलं आयोजन देखील या गावामध्ये सातत्यानं केलं जातं. मनीष कडू पंचांना पार करून हलकासा तटवण्याचा प्रयत्न केला. चेंडू अवे फ्रॉम बॉडी. चव्हाण सरांचा इशारा आमच्याकडे येतोय, हा आहे वाईड बॉल. मनीषनं आपल्या षटकातला पहिला वाईड बॉल अतिरिक्त फेकला गेला. एक अवांतर धावेनं 9 धावसंख्या धावफलकावर. आजच्या दिवसामध्ये 74 धावांचा उच्चांक पाटणोली संघाच्या नावावर आहे, आणि ज्या संघाच्या नावावर उच्चांक त्या संघाला दुसरा विजय मिळाला जाईल, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. स्पर्धेचा नियम खोलवर पद्धतीचा बॉल खणून काढलाय स्लिमिट ऑफ कडे. त्या ठिकाणी प्रदीप कडू ज्यानं खूप चांगला झेल टिपला होता तो क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय. 1 धाव कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीनं. 10 धावा धावफलकावर. एकूण धावसंख्या 10. मनीष कडू ऑलराऊंडर खेळाडू. मनीष कडू म्हटलं सातत्यानं अजय कडूची देखील ओळख याच गावची आहे. टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारा अजय कडू, ज्याला क्रिकेटची फार दांडगी अशी माहिती आहे. अजय कडू आपलंही स्वागत. फुल्लर लाईनचा बॉल लाऊड ऑफ फील्ड. आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त होता या फील्ड मध्ये, परंतु पंच पहा किती हुशार आहेत. कोणत्याही प्रकारच्या दबावाला न बळी पडता हा निर्णय योग्य रीतीनं देत असताना धावसंख्या धावफलकावर 10. 1 षटकाचा खेळ समाप्त. 2 गडी बाद झालेत. MMV धाकटी संघाच्या धावसंख्या धावफलकावर 2 अंकामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 10. यानंतरचा मॅच मोहा विपक्ष नांदगाव. मोहा विपक्ष नांदगाव. चला दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा लगेच. मोह विपक्ष नांदगाव. बिग फाईट. पुढची लढत देखील खूप चांगली आहे, त्यामुळे प्रेक्षकगण कुठेही जाऊ नका. आज मात्र औटी मैदानावर या ठिकाणी मॅचचा आनंद घेत राहा, पाहत राहा, जाऊ नका. नक्कीच ओव्हर क्रमांक 2. प्रदीप कडू येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. 7-8 पावलांचा स्टार्ट. आडव्या बाटण्या केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाही. रोहितनं मात्र 1 धाव पळून काढली आहे. एका धावेच्या मदतीनं 11 धावा. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. आर्या स्पोर्ट्स ओवले संघानं बघा पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 71 धावा काढल्या होत्या, आणि त्या धावा चेस केल्या होत्या पाटणोली टीमनं. त्यामुळे उच्चांक राहिलाय आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीमच्या नावावर. हा सरळ विशेप न केला. स्टेट ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. स्टेट ड्राईव्ह रिजन कडे जातोय. अगदी क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर वाढत असताना 12 या आकड्यावर. 1 डझन म्हटलं ना तर 12 धावा एकूण धावफलकावर लागल्यात. प्रदीप पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हा चेंडू धाकटी संघाचा फलंदाज ठोकतो षटकार.
जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्ट्रेट येथे आमचा छोटा बकासूर प्रसाद देखील यंदा कर्तव्य आहे. त्यामुळं नवीन वैवाहिक जीवनामध्ये आमचा स्कोरर प्रसाद देखील आता खरं तर त्या बेडीमध्ये अडकणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण करणार आहे. तिकडे मयूर वास्कर आमचे अंपायर आहेत. त्याचा फिक्स झालेला आहे. नारळ फोडलेला आहे. इथे नारळ फोडायचा बाकी आहे. तो म्हणजे प्रसाद छोटा बकासूर. दोघांना शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मॅच कडे जर बघितलं ना तर ठोक्कम ठोक सुरू झाले आहे. 2 षटकार मारलेत बॅक टू बॅक. तिसरा षटकार येईल का? सर्वांचं लक्ष मात्र रोहित घरतकडे आहे. लाईव्ह पाहणारे त्यांच्या घरच्या प्रेक्षकांचं लक्ष असेल रोहितकडे. तिसरा षटकार ठोकेल का? नाहीये. परंतु इथे सन्मानपूर्वक पहिल्यांदा अटेंड करण्याचा प्रयत्न होता. जसं पाहिलं बॅट्समन सुरक्षित नाही, लगेच हिट करण्याचा प्रयत्न प्रदीपनं केला. परंतु 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं 25 आकडा गाठलाय. आता धावसंख्या धावफलकावर MMV धाकटी जुई संघाची धावसंख्या 25. षटक सुरू आहे. दुसरं आता धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या खूप चांगली. पुन्हा एकदा ग्रेट हिट नो मॅन्स लँड एरिया मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 बाउन्स सीमा बार चौकार. एकोणतीस या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त धावसंख्या. ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 10 धावा होत्या, परंतु प्रदीप कडू महागडा गोलंदाज ठरलाय मी म्हणेन. या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या प्रदीप कडूनं, जिथे मनीष कडून अवघ्या 10 धावाच दिल्या होत्या पॉवर प्ले मध्ये. परंतु सेकंड पॉवर प्ले मध्ये रोहित घरतच्या एक बहारदार खेळी मुलं, विस्फोटक बॅटिंग मुलं या धावा या जवळ जवळ जर आपण धावफलकावर बघितल्या ना तर 29 या आकड्यावर जाऊन पोहोचल्यात. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला रोहितचा. तदनंतर 2 षटकार त्यानं ठोकले होते. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय मनीष कडू. चेतन घरत, अजय कडू या संघाचे बिग सपोर्टर मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. शॉर्ट पिच बॉल झेल आहे, परंतु अव्याक्यापासून दूर आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून फाईन लेग कडे चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक उचलेल तोपर्यंत खूप सारा वेळ होता फलंदाजांकडे 2 धावा पलून काढण्यासाठी, आणि त्या 2 धावा मात्र पलून काढल्यात. संघाची धावसंख्या 2 ने वाढते 31 धावसंख्या धावफलकावर. रोहित घरत जास्तीत जास्त चेंडू स्ट्राइक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त चेंडू स्वतः खेळण्याचा प्रयत्न करतोय. नॉन स्ट्राइकला बॅट्समन आपण पाहिलं तर आहे त्याच्या सनी घरत, ओपनर बॅट्समन. हा चेंडू पुन्हा तडाका. माहित आहे दर्जेदार क्लासिकल ट्रिमेंडियस अँड मार्वलेस स्ट्रोक सिक्सर. बॅटिंग हिटिंग स्ट्रोक विस्फोटकपणा अंमलात आणलाय रोहितनं. आणि ज्युनियर रोहित म्हणजेच या धाकटी जुईमध्ये रोहित हे वादळ आता झुंजावतोय. पुन्हा एकदा भिरकावलंय. हाय सिक्सर.
फटकेबाजी अगदी टोळे बाजी होत असताना रोहित घरतच्या बॅट मधून वारंवार बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत रोहितच्या फलंदाजीचा तुम्ही विचार केला ना तर 4 षटकार ठोकलेत आणि संघाला नेऊन ठेवलंय एकंदरीत 43 या आकड्यावर. 43 रन्स. व्हॉट अ बॅटिंग. हे काय घडलं काय गेम प्लॅनिंग होती रोहितची स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याची सिंगल करण्याची की काय. परंतु अशा परिस्थितीमध्ये हा हाफ ट्रॅकरचा बॉल होता हलकस तटवलंय आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या 44 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 44 रन्स. पुढील चेंडू मनीष पंजाना पार चेंडू ऑफ स्टंप सोडून फारच दुरून चेंडू गेलाय परंतु प्रयत्न केले होते त्या चेंडूवर देखील जाऊन खेळण्याचं आणि अशा परिस्थितीमध्ये सनी घरत जो ओपनर बॅट्समन अजूनही खेळपट्टीवर तळ ठोकून उभा आहे. हा व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 45. खूप चांगली धावसंख्या रचली आहे. सुरुवात बघितलं तर मनीषनं चांगली केली होती. तदनंतर मात्र वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय मनीष. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह कडक एकदम कडक स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे येतोय दमदार सिक्सर. फलंदाजी बघा सुरुवात असं वाटत होतं की जावले संघ हवी होईल परंतु 50 कंप्लीट. 51 धावा. फुलर लेनचा बॉल फर्स्ट स्लिपला आहे तिथे राहुल घरत मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये 51 धावा धावफलकावर MMV धाकटी जुई संघाच्या लागल्या आहेत. आता मात्र येणारे 2 षटक बाकी आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ. पाण्याची पूर्तता करा. 12वे खेळाडू पाणी घेऊन जा कारण 3 षटकांचा स्पेल समाप्त झाला आणि या 3 षटकांमध्ये 52 हा आकडा मी म्हणेन गाठण्यात यश मिळालंय ते MMV धाकटी संघाला. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू असतील. काय रणनीती काय डावपेच काय स्ट्रॅटर्जी आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये हे मात्र आपण पाहत राहा ऐकत राहा. तर नंतर मात्र मिळालेल्या वेळामध्ये ऐकूया सुमधुर संगीत. या दरम्यान प्रमोदजी कडू यांचं आगमन झालंय. ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी कडू आपलंही सहर्ष स्वागत. या प्रमोदजी कडू आपलं सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत सदस्य जावले तथा त्यांचा बैल आहे साई का साई बैलाचे मालक म्हणून त्यांची देखील ओळख आहे. बैलगाडा शर्यतींची विलक्षण आवड आणि ते प्रमोद कडू खरं तर त्यांच्या स्क्वॉड मध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळायचे. आता मात्र बैलगाडा शर्यतींकडे आकर्षिले आहेत. आता ते थोडे कोचिंग करतील आपल्या खेळाडूंना. उर्वरित 12 चेंडू. निलेश स्पोर्ट्स जावले संघ मैदानावर खेळतोय. प्रसाद घरत पंकज घरत राहुल घरत खरं तर 3 बंधू एका संघामध्ये आणि त्यांचे पिताश्री मात्र या मॅचचा आनंद घरून घेत असताना हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज आपण पाहू शकाल ऋतिक कडू येतोय. एक नौखा गोलंदाज आहे. नवोदित गोलंदाज आहे आणि आता या 12 चेंडू मध्ये धावसंख्या वाढते त्याच्यावर अंकुश घालावं लागेल. ज्या पद्धतीने एखादा मोती स्वतःहून किनाऱ्यावर येत नाहीये त्या मोतीला मिळवण्यासाठी समुद्रात उतरावं लागतं तसं मात्र प्रयत्न करावं लागेल. पण इथे मात्र डीप फाईन लेग क्षेत्राकडे खेळून काढलाय फलंदाज सनीनं. हा चौकार.
शॉट पॉइंट कडे, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती आली आहे. धावसंख्या धावफलकावर स्थगित थांबली जाते. ती एकंदरीत टोटल 56 धावा. ऋतिक परजना पार करून चेंडू फेकतोय. हा चेंडू लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे, टिपला जातोय झेल. समाप्त होईल सनी या बॅट्समनचा खेळ. यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान व्हावे. या नशीबजी नाईक गाव आहे कोल्ही, परंतु पॅकरशिप मात्र मीत 11 मोह टीमला करताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधात नांदगाव. दोन्ही संघ टॉस साठी त्वरित या. आपल्याला पुन्हा एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं हा महत्वाचा पुकार असेल. मैदानाच्या दिशेने जाऊया. झेल बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन योगेश भोईर. जवळपास क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न ठरले असफल. चेंडू गेला सीमा पार. षटकार. जे 62 धावा 62 रन्स 74 धावांचा हायेस्ट आहे आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमचा. षटक क्रमांक 4. 62 धावा लागल्यात. कोणाच्या नावावर दुसरा विजय डायरेक्ट प्राप्त होईल हे मात्र चित्र स्पष्ट होईल. पुन्हा हवेमध्ये खेळा मिस्टामिंग स्ट्रोक. ऋतिक झेल खाली क्षेत्ररक्षक धावतोय, टिपला जातोय झेल. फलंदाज होईल बाद. योगेश भोईर बॅक टू डगआउट. विकेट नंबर 4. मिस्टर योगेश बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतो ते आदेश पाटील. तर गोलंदाजाच्या भूमिकेत ऋतिकला आपण पाहिलं. गोलंदाजी करत असताना बघा या नवख्या गोलंदाजानं काय कमालीचं कमबॅक केलं. अवघ्या 11 धावा खर्च केल्यात. स्पर्धेचा आनंद घेत असताना याच जावले गावचे माजी सरपंच साहेब, आमचे मार्गदर्शक, आमचे स्नेही, आमचे परमपूज्य आदरणीय अरुणजी गोपाल घरत हे या मॅचचा आनंद घेत आहेत. थेट घरून आपले सुपुत्र 3 सुपुत्र नेहमीच मैदानावर खेळत असतात. त्यामुळे या स्पर्धेचा आनंद घेताना नेहमीच त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि या आवड असल्या कारणाने घर बसल्या मॅचचा आनंद घेतात. नशीबजी नाईक आपल्याला विनंती असेल की आपण यावं या व्यासपीठावर. मीत 11 मोह टीमचे पॅकर नशीब नाईक यांना जर आपण पाहिलं तर अनेक संघांना ते पॅकरशिप करतायत. यावर्षी सूर्या मस्कर याच्यावर फिदा होऊन त्यांनी आता मोह टीम निवडली आहे आणि खूप फॉर्म मध्ये असणारा सूर्या मस्करला तुम्ही पाहू शकाल पुढील मॅच मध्ये. या सीझन मध्ये सीझन अजून व्यवस्थित सुरू झालाय की नाही. 2 बाईक पटकावल्या त्या पट्ट्यानं. सुरू असणाऱ्या सामन्याकडे बोलूया. जिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू खेळला. थोडासा फंबल. चाचपडतपणा. या चाचपडतपणाचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी मध्ये केलं आणि या 2 धावेनं धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 64 धावा. 10 धावा दूर आहे उच्चांकासाठी. याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल धाकटी जुई टीमला, कारण जर उच्चांक गाठला तर 2 विजय मिळतील डायरेक्ट. Yes, हमारे हँडसम पर्सन करण गायकवाड. सरळ स्टेट ड्राईव्हचा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे. थोडासा चेंडूला बाउन्स मिळालं होतं.
फलंदाज होतोय धावचीत बाद. For 65 runs remaining only. How much delivery? 4 चेंडू शिल्लक. गोलंदाज आपण पाहू शकाल सिद्धार्थ पारिंगे, आदित्य जोशी. रिव्हर्स स्वीप चा प्रयत्न, फुल टॉस बॉल, यश मिळालंय स्विच हिट मध्ये. चेंडू जातो सीमा पार, चौकार. पांड्याला मेसेज, मोंड्याला मिस कॉल, मोबाईल 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 हातामध्ये. बिमर साठी रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे आणि तो शेवटच्या क्षणाला वापर करताना धाकटीजुई संघ पाहायला मिळतोय. बिमर आहे की नाही तपासलं जाईल, चेक केलं जाईल प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून. ऑन फील्ड डिसिजन काही नाही अर्थातच, त्यामुळे रिव्ह्यू घेतला गेलाय बॅट्समनच्या वतीनं. फेअर डिलिव्हरी. 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 ने वाढत असताना 69. 5 धावा दूर आहे उच्चांकासाठी. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे फक्त 3. म्हणजेच मी तर म्हणेन 3 चेंडू मध्ये 5 नाही तर त्यांची अपेक्षा असेल 10-15 धावांची. परंतु 5 धावा जरी आल्या तरी उच्चांकामध्ये ते मजल मारतील. परंतु येणारे 3 चेंडू सिद्धार्थ पारिंगे कशा पद्धतीने फेकणार, धावसंख्येवर अंकुश लगावणार की नाही, कारण समोर देखील घातक प्रसाद घरज सारखे फलंदाज त्या संघामध्ये आहेत. त्यामुळे जेवढ्या वाचवता येतील तेवढ्या धावा वाचवाव्या लागतील. शॉर्ट पिच नावावर. ग्रेट इट. स्टार में बैटिंग रोहित घरत. मिस्टर रोहित घरत, ज्युनियर रोहित घरत ऑन फायर. धावसंख्या जाऊन पोहोचली 75 या आकड्यावर. आजच्या दिवसातला हाय अँड हायेस्ट स्कोर. 14 चेंडू 43 धावांवर खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक लागली होती. फुलटॉस बॉल हवेमध्ये, अर्धशतकासाठी दूर आहे. काही धावा इथे 2 धावा कंप्लीट रोहितच्या झाल्यात. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे 77. तर रोहितच्या वैयक्तिक धावसंख्या 45. तन्मयनं लगावलेला पहिल्या मॅच मधला अर्धशतक. तन्मय पाटीलनं 17 चेंडू मध्ये 56 धावा. इथे रोहित घरत त्या अर्धशतका पुन्हा एकदा या मैदानावर रेकॉर्ड करेल का, रचेल का? फुलटॉस शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस दर्शनजी पाडेल कंठवली यांनाही विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. दर्शन पाटील साहेब यावं आणि टॉस साठी यायचे. आता चला लास्ट मॅच आजच्या दिवसातला फ्रेश मित 11 मोहा विपक्ष आयन स्पोर्ट्स युवा नांदगाव आणि मोहा टीम. चला टॉस साठी या. तोपर्यंत आपण पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करून घेऊया. अतिथी मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी ऋषिकेश वास्कर यांना विनंती करतोय. आदरणीय वैभव भोईर युवा कार्यकर्ते आपण यावं.
हा प्रेमाचा मान सन्मान आमचा स्वीकारावा. ऋषिकेश वास्कर यांच्या शुभ हस्ते वैभव भोईर पडघे, लहू भोईर यांचे बंधू अर्थातच वैभव भोईर यांचा इथे यथोचित सन्मान. यास पुतण्या आहे. नक्कीच ही माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळाली आहे. निशांतजी ठाकूर खरं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्या संघाचे संघमालक राहिले त्या संघामध्ये समाधान वास्करला वर्णी लागली होती. कॅप्टनशिप म्हणजे अगदी समाधान वास्कर यांच्यावर अखंड विश्वास टाकणारे हे पॅकर्स निशांतजी ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान जोरदार टाळ्यांनी केले जात आहे. तदनंतर मी पाहुण्यांना लवकर विनंती करतो, चला या आपण सचिन चाळके साहेब, युवा कार्यकर्ते सचिन चाळके साहेबांचा इथे शुभ सन्मान. टेंबोडे गावचे सचिन चाळके साहेब यांचा मायेची आणि प्रेमाची शाळ अंगावर परिधान करून सौंदर्याचं प्रतीक म्हटलं तर विविध रंगांनी सजलेलं हे फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. कुणालजी पाटील येणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये भावी नगरसेवकाची नक्कीच त्यांच्या मागे वर्णी लागेल अशी माहिती सूत्रांकडून आम्हाला मिळते. ते आदरणीय कृष्णा शेठ पाटील यांचे चिरंजीव पडघे कृष्णा शेठ म्हटलं ना तर पडघे गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व सरपंच साहेब, राजकारणातील खरं तर म्हटलं ना तर मास्टर माइंड राज दरे साहेबांना मी विनंती करतोय आपण यावा, हा सन्मान स्वीकारावा. राज दरे साहेब आणि लगेच टॉस केला जाईल. मोहा विपक्ष नांदगाव, मोह विपक्ष नांदगाव. चला मोह मित 11 मोह टीम या संघनायक दरे साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे संपन्न होतो आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर टेंबोडे टीमचे एक यशस्वी कर्णधार करण पाटील आणि राज भोईर दोघांनी घ्या आपला सन्मान. राज भोईर आणि करण पाटील टेंबोडे गावामध्ये खूप चांगली रजनी स्पर्धा तुम्ही पाहिली असाल आणि सातत्यानं त्या स्पर्धेचे आयोजन म्हणून त्यांनी चांगलं कार्य केलंय. राज भोईर आणि करण पाटील. चला टॉस साठी लास्ट कॉल आहे, अन्यथा षटक कमी केले जातील. 4 षटकांचा मॅच खेळावा लागेल. टोटल स्कोर 83. 84 धावांचं भलं मोठं आव्हान, धावांचं डोंगर रचलंय निलेश स्पोर्ट्स जावळे संघासमोर. तर चला मित्रांनो आपण जाऊया थेट क्रीडांगणावर, औटी मैदानावर. एक मी म्हणेन टेनिस क्रिकेटचा हा थर्रार पाहायला मिळेल, कारण समोर आहे प्रसाद घरत, राहुल घरत, 2 भाऊ बंधू. उल्वे नोड ची ही रणमशीन म्हणून ओळखली जाणारे रायगड मधला एक नामवंत खेळाडू, ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत, ज्याच्या नावावर अनेक अर्धशतकी खेळले आहेत, तो प्रसाद घरात ऑन स्ट्राइक. तर त्याच्या समोर गोलंदाज रोहित घरात. रोहित टू प्रसाद. हे बॅटल पाहायला मिळेल, ही दवंद युद्ध पाहायला मिळेल टेनिस क्रिकेट मधलं. पहिला हा चेंडू लेग स्टंपला होता, सोडून दिलाय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या धावफलकावर अवांतर धावेनं सुरुवात झाली आहे. 1 धाव. कोणत्याही प्रकारचा चेंडू काउंट नाही. पुन्हा एकदा रोहित घरात पंचांना पार करून डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. हा 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 काय चेंडू बघा. चेंडूला गती कमी होती परंतु लाईन लेंथ एवढी चांगली होती की ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला आणि चांगल्या चेंडूला चांगल्या फलंदाजाने दिलेला चांगला सन्मान मी म्हणेन. हा खरा मी म्हणे ह्या खरी ओळख असते प्रत्येक चांगल्या फलंदाजाची. ती ओळख स्पष्ट होत असताना प्रसाद घरात पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक धावतो, प्रयत्न करत होता
प्रयत्न शर्तीचे होते, गरज होती त्या प्रयत्नांची. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या 2 वाढली आहे. मीत 11 मोहो टीम आणि त्यांच्या विरोधात युवा स्पोर्ट्स नांदगाव. टॉस केलं जाईल. 5 षटकांचा मॅच. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. भावी नगरसेवक कृष्णा शेठ सरपंच साहेबांचे खरं तर हे सुपुत्र, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. इथे मात्र सिंगल कंप्लीट केली. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. एकूण धावसंख्या धावफलकावर 4 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहत आहोत आजच्या दिवसातला हा 4था सामना. जावळे विपक्ष धाकटी जुईनं बलाढ्य भलं मोठं धावांचं डोंगर रचलंय. 83 धावा काढून 84 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज राहुल गरात. हार्ड हिटर बॅट्समन, विस्फोटक फलंदाज, स्टार्मी नेहमी बॅटिंग करणारा हा खेळाडू. रोहितच्या डावखुऱ्या गोलंदाजासमोर इथे चेंडू जातोय अवे फ्रॉम बॉडी. खरं तर नेहमीच हे बॅटल असतो ना, डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाज. तिथे मात्र थोडीशी दिशा भटकली गेली रोहित घरतची. वाईट बॉल. आजच्या दिवसातल्या 5व्या मॅचचा देखील टॉस झालाय. मीत 11 मोहो टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय बाकी असेल. या मॅच नंतर लगेच आपल्याला निर्णय देखील समजेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. हा चेंडू राहुल घरात थांबणार नाहीये. भलं मोठं आव्हान आहे, त्यालाही माहित आहे. ठोकलाय वाईडिश लॉंग ऑनला. हा येतोय पहिला षटकार. क्या बात है, क्या बात है. खरं तर आपण पाहतोय राहुलच्या बॅट मधून षटकार आलाय. ओ नो, स्टंपला बॉल ठेवला. सरळ डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. प्रसाद सांगत होता तुला आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु इथे मात्र प्रयत्न चुकला. राहुल घरात बॅट कट कॉट बिहाइंड द विकेट. विकेट क्रमांक पहिली जाईल तंबूच्या आश्रयाला. करावी लाग अपेक्षित होती, गरजेचं होतं. कारण डावखुरा फलंदाज आहे. डावखुऱ्या गोलंदाजासमोर विस्फोटकपणा अंमलात आणायचंच होतं. पण अशा परिस्थितीमध्ये जबाबदारी मित्रांनो स्वीकारायला हवी आणि ती पार पाडायला देखील लागते आणि त्यासाठी आत्मबल असावं लागतं. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर. नशीबजी नाईक या आपण. समाधान वासकर वारंवार तुम्हाला आमंत्रित करतायत. समाधान वासकर साहेबांच्या वतीनं स्नेहाचं आमंत्रण आहे. नशीब या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मनीष कडू. डावखुऱ्या फलंदाजासमोर डावखुऱ्या गोलंदाजाची जी अग्नी परीक्षा होती ना, त्या अग्नी परीक्षेमध्ये मी तर म्हणेन रोहित घरात पास झालाय. 100% पास झालाय. कारण डावखुऱ्या फलंदाजाला त्यानं 2 बॉल डॉट फेकले आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या स्थिर. धावफलका
प्रसाद की खेली अपेक्षित है। श्रेष्ठ वही है जो बुरे वक्त में फिसले नहीं और अच्छे वक्त में उछले नहीं है। इथे मात्र हा संकटात सापडलाय जावळे संघ। सरळ बॅटने केल्याचा प्रयत्न इथे रोहित घरत आहे। एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये एकेरी धावेनं धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 12 आकड्यावर। 12 धावा धावफलकावर, 84 धावांचं भलं मोठं डोंगर आहे। खरं तर हे दुःखाचं डोंगर जरी असलं ना तरी हे दुःखाचं डोंगर पार करण्यासाठी सुखाची हिरवळ पाहावी लागेल जावले टीमला। त्यासाठी तुम्हाला खूप आणि खूप प्रयत्न करावे लागेल। 100% नव्हे तर 200% तुम्हाला द्यावंच लागेल, तरच तुम्ही या आव्हानाला सामोरे जाऊ शकाल। पुढील चेंडू पुन्हा एकदा हा खणून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। वायडिश लॉंग ऑनला व्हॉट अ डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू। मनीष कडू डावकुरा फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज, हाही होतो झेलबाद। अंकेश पाटीलचं कौतुक करावं लागेल। बघा अगदी आपण बघितलं ना तर छोटासा खेळाडू आहे, कमी अनुभव आहे, परंतु गोलंदाजीचं त्याची दिशा बघितली ना अगदी अप्रतिम पाहायला मिळते। या अगोदर त्याने प्रसादला एक बॉल डॉट केला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर मनीष कडू सारख्या घातक फलंदाजाला देखील त्यानं यॉर्क बॉल फेकला, अगदी बुंध्यामध्ये बॉल फेकला, ब्लॉक हॉलमध्ये बॉल फेकल्यानंतर तो देखील वायडिश लॉंगॉनला झेलबाद झाला। नवीन फलंदाज इनेट नंबर 4 सागर घरत। सागर घरत येतोय। अंकेशचा हा नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी, शॉर्ट पिच बॉल, इथे मात्र आडव्या बॅटने केला, चांगला फटका, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग। काय इफर्ट आहे बघा। रोहित घरतचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। याला म्हणतात 100% कमिटमेंट, याला म्हणतात 100% योगदान। आणि ते योगदान देत असताना रोहित घरत या अगोदर अर्धशतकी खेळली, तदनंतर फिल्डिंगच्या भूमिकेत दुसऱ्या रोहितनं आपण पाहतो फिल्डिंगच्या स्वरूपात अप्रतिम प्रयत्न केले। म्हणजे एकंदरीत रोहित हे नावाचं वादळ या धाकटी दुई संघासाठी अगदी मैदानावर अखंड झुंजावतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा संघासाठी वाचवल्यानंतर संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर धावा होऊ शकतात। हे मैदानच असं आहे। आवटी मैदान म्हटलं ना तर रोहित ऐतिहासिक मैदान आहे। आवटी मैदान म्हटलं ना सोनू तर हे ऐतिहासिक मैदान आहे। या मैदानावर 85-90 धावा देखील पार होताना पाहिल्यात आम्ही, प्रत्यक्ष आणि लो स्कोर डिपेंड होताना देखील पाहिलंय। त्यामुळे हे मैदान कधीही रंग बदलतोय आणि कधीही काही होऊ शकतोय। प्रयत्न करावा लागेल। ऑन स्ट्राइक बॅट्समन सागर पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल आडव्या बॅटने खेळला, क्षेत्ररक्षक येतो अगदी वेगानं। व्हेरी गुड फिल्डिंग, फक्त सिंगल मिळाली आहे। संघाची धावसंख्या टोटल 15, षटक क्रमांक सुरू आहे दुसरं। 15 धावा धावफलकावर। मोठी स्वप्न पाहावी लागतील प्रसाद घरतला, कारण स्वप्न मोठी आहेत म्हणून रस्ता अर्ध्यावर सोडू नका। मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका। वेरी गुड, नाइस बॉलिंग, कडक बॉलिंग मी म्हणेन। छोटे खत के खिलाड़ी है लेकिन देखो कैसी गेंदबाजी है, बिल्कुल सराहना करनी पड़ेगी इस गेंदबाज की। अंकेश पाटील अप्रतिम गोलंदाजी, अवघ्या 4 धावा खर्च केल्यात। अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो। गोलंदाजी आवडली असेल तर या एका नवयुवक गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। फंटॅस्टिक बॉलिंग, जो अगदी जकडून ठेवलंय, रोखून ठेवलंय मी म्हणेन या धावसंख्येला। अजूनही काही बिघडलं नाहीये। प्रत्येक क्षणाला येतात कठीण प्रसंग, परंतु आपले स्वतःचे स्वप्न होईपर्यंत हार मानू नका। जावले संघाला हाच मात्र इकडे आपण सल्ला देऊ शकतो। प्रयत्न करावे लागतील। ट्राय अगेन अँड अगेन बट यू डोंट क्राय। रडत बसू नका, लढायचं, लढत राहायचं। हे बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य तुम्हाला आता आठवून देईल। लढायचं,
रडायचं नाही तर लढायचं. इथे मात्र लढण्याची वेळ आहे, कारण चेंडू आणि धावांचं अंतर वाढलंय. अवघ्या 15 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाज रोहित घरतला आपण पाहतो ऑलराऊंडरच्या भूमिकेत. ज्युनियर रोहित घरत ज्यानं 50 धावा पूर्ण केल्या. आता सिनियर रोहित घरत वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. सरळ 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 बॅटने केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीयेत, कारण क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं दर्जाचं होतोय. चेंडू धावांचं अंतर सांगायचं झालं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 16 आणि 68 धावांची गरज. 16 धावा, 16 चेंडू आणि 68 धावा. हा चेंडू अगदी टॅपिंग क्रिकेट. योग्य चेंडूला अगदी योग्य दिशा दाखवली. डीप कव्हर पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू हा म्हणता सीमारेषा ओलांडतोय. चौकार. थँक्यू डीजे. येणारे 15 चेंडू 64 धावा. याच पट्ट्यानं 64 धावा नव्हे तर 67 धावा देखील केल्या होत्या कमी चेंडूमध्ये, आणि तीच खेळी विस्फटिक आठवावा लागेल. प्रसाद घरतसाठी फक्त एकच आहे, कारण काही वेळा स्वतःला प्रेरित करण्यासाठी फक्त 3 शब्दांची गरज असते. हो मी करू शकतो, हो मी करू शकतो. या 3 शब्दांची गरज असताना प्रसादने ठोकलेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून दमदार सिक्सर. थँक्यू डीजे. आपण आद्य क्रांतीवीर क्रीडांगण ज्या पद्धतीनं गाजवलं होतं प्रसादनं, इथे त्यामध्ये कमबॅक करते रोहितनं. हा खोलवर चेंडू फेकलाय. ब्लॉक ऑल बॉल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 26. येणारे चेंडू असतील आता 13 आणि 58 धावांची गरज. 13 चेंडू 58. जोपर्यंत प्रसाद घरत आहे ना तोपर्यंत काहीही होऊ शकतंय. त्या प्रसाद घरातला इथे मात्र अगदी लोवर बॉल टाकलाय. व्हेरिएशन दाखवलं रोहितनं. रोहित देखील एक मुरलेला गोलंदाज आहे, हुशार चालाक गोलंदाज आहे. त्याने ओळखलं की प्रसादनं या अगोदर षटकार ठोकला, तदनंतर थोडं व्हेरिएशन दाखवलं, चेंडूची गती कमी केली, आणि अशा परिस्थितीमध्ये ही एक धाव मात्र मिळाली. एका धावेनं धावफलकावर धावसंख्या वाढते. आव्हान कठीण 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 होत गेलाय. येणारे 12 बॉल आणि 57 धावांची गरज. 12 चेंडू 57 धावा. अगदी कठीण हे समीकरण आहे, परंतु प्रसादला अजूनही स्ट्राईक आहे. त्यामुळं जर या ओव्हरमध्ये 25 ते 30 धावा आल्या मग मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगतपणा वाढू शकते. परंतु गोलंदाज असेल ज्युनियर रोहित घरात. सिनियर रोहित घरातनं आपला काम निभावलाय मी म्हणेन. खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. आता ज्युनियर रोहित घरत काय करणार. येणारे 12 बॉल 57 धावा. आव्हान तर कठीण आहे, परंतु प्रसाद घरत आता भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढावं लागेल तुम्हाला, आणि नक्कीच भविष्यामध्ये शिखरे चढण्यातच खरा पराक्रम असतो. आता मोठं शिखर चढावं लागेल. येणाऱ्या 12 बॉलामध्ये 57 धावांची गरज. ज्युनियर रोहित घरात टू प्रसाद घरत. अनेक मैदानं गाजवलीत याच प्रसाद घरतनं. मग मात्र आवटी मैदान इथे गाजवून सोडेल का. कठीण प्रसंग आहे. प्रसंग तर कठीण आहे, परंतु इथे वाईड बॉल. पहिला बॉल मात्र रोहितचा वाईड आलाय. अतिरिक्त धाव आली आहे. संघाची धावसंख्या वाढेल. आता 56 धावा उरल्यात येणाऱ्या 12 बॉलमध्ये. हा नक्कीच 12 बॉल 56 म्हटलं ना तर क्रिकेटची शॉर्टकट भाषा जीवन सांगायची झाली तर फक्त 9 षटकार मारायचे आहेत. प्रसादच्या भाषेमध्ये 12 बॉल 9 षटकार. परंतु ती भाषा बदलवण्याची ताकद मात्र रोहित घरत दाखवतोय. फेकतोय डॉट बॉल. 11 बॉल 56. 11 बॉल 9 षटकार. 11 बॉल 56 धावा. हे समीकरण फार कठीण आहे, फार कठीण आहे.
हा उडवला हेलिकॉप्टर पद्धतीनं, परंतु हवेतच खेळायचं आहे. या अनुषंगानं हवेत खेळताना ब्लॉक ऑलचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीनं खेळला आणि तिथे मात्र टिपलाय जेल. विकेट क्रमांक महत्वाची विकेट प्रसाद गरज जाईल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. काय गोलंदाजी बघा. आता ज्या होत्या अशा अपेक्षा त्या पूर्णपणे मावळल्यात असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण प्रसाद गरज सारखा मोहरा मातब्बर खेळाडू ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या तो बाद झाल्यानंतर आता अगदी मी म्हणेन ही नैया जो नैया आहे वो बीज भंवर में फंसी हुई है. जावले टीम संकटात. 10 चेंडू 56 धावा. कौतुक करावं लागेल रोहित घरत. ज्युनियर रोहित काय गोलंदाजी करतोय बघा. आज खरं तर धाकटी जुईनं काय चमकदार कामगिरी दाखवली आहे. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट इन पूल. वेल निघून गेल्यानंतर येतोय षटकार, परंतु आता फक्त षटकारच मारावे लागतील. हा आलेला पहिला षटकार. थँक्यू. षटकार ठोकलाय यशनं. 9 चेंडू 50 धावा. 9 चेंडू 8 षटकार. 9 चेंडू 8 षटकार जरी मारले ना तरी मॅच काही होऊ शकते, परंतु कठीण आहे. बोलणं फार सोपं असतं परंतु मैदानावर करणं फार कठीण आहे. इथे 2 धावा. आता मात्र बरोबर 8 चेंडू आणि 48 म्हणजे 8 चेंडू 6 षटकार. आता जर षटकार आला नाही तर मात्र हे विजय अगोदरच दूर गेलेला आहे आणि मग अपेक्षा अशाही राहणार नाही असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 48 धावा. आता प्रयत्न काही नाही करून आता उपयोग, कारण मॅच पूर्णपणे इथे मात्र संतुष्टात आणली आहे. रोहितनं डायरेक्ट हिट केलं. यशला केले धावचित बाद. यम वी धाकटी संघानं खूप चांगला परफॉर्मन्स गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये करत असताना आता वन कठीण होत चाललंय. येणारे 7 बॉल 48. नेक्स्ट मॅच मीत 11 मोह टीम आणि त्यांच्या विरोधात युवा स्पोर्ट्स नांदगाव. दोन्ही टीमनं सज्ज व्हा. जसा मॅच संपेल लगेच मात्र मैदानात उतरायचं आहे. एक मॅच फक्त बॅलन्स राहिली आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच हायस्कोर नावावर लागले. अगोदरच आपण पाहिलं तर यम व्ही डाकडी संघाच्या नावावर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. वेळ निघून गेली. औपचारिकता बाकी आहे. आता मात्र या मॅचमध्ये आपण म्हणतो ना की एखाद्या प्राण्यामध्ये जीव नसल्यावर तो निर्जीव होतो, तसा हा सामना निर्जीव झाला आहे. त्यामुळे मॅचमध्ये रस नाही, गोडी नाही, उत्सुकता नाही आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि या औपचारिकता पाहत असताना आपण सर्व प्रेक्षक जण फक्त चेंडू समाप्त होण्याची वाट पाहावी लागेल. एक षटक आणि जिंकण्याकरता 6 चेंडू 44 धावा. अशक्य प्राय. क्लीन बोल्ड. अजून एक फलंदाज बाद. ज्या पद्धतीने बघा जावले टीमचे विकेट सुरुवातीला गेले, तदनंतर मात्र अडचणीत आला संघ. प्रसाद घरत. आज अपेक्षा होत्या राहुल घरतनं डावपुऱ्या फलंदाजाचे विकेट गेल्यानंतर जी गळती सुरू झाली ना धावले टीमची, ती थांबायला काही तयार नाहीये. आणि आता मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक असताना शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 44 धावांची आवश्यकता. मी
जावळे गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी कडू यांना विनंती करतोय. प्रमोदजी या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत सहर्ष स्वागत असेल. आमचे समाधान वासकर तुम्हाला आमंत्रित करीत आहेत. साई बैलाचे खरं तर ते मालक आहेत. फुलटॉस बॉल इथे चौकार आलाय. रिव्ह्यू चेक केला जाईल. बॅट्समन रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे की नाही पाहिलं जाईल. पटकन येस बॉल नो बॉल. नो बॉल आहे. 5 धावा वाढतील. अजूनही विजय फार दूर आहे. नशीब नाईक यांचं इथे आगमन झालंय. नशीब नशीबजी भोईर इथे पुन्हा एकदा दुरुस्ती केली जाईल. नशीब भोईर आपलं सहर्ष स्वागत. औपचारिकता शिल्लक आहे. मॅच असेल आता मीत 11 मोहो विपक्ष युवा स्पोर्ट्स नांदगाव. एक वीक फाईट आपल्या भेटीला येणार आहे. आजच्या दिवसाची अंतिम लढत. हो हो अगला वेगळा फटका. डबल स्ट्रोक डिफाईन लेगला 4 धावा. पन्नास धावा लागल्या धावफलकावर. अजून 34 धावांची आवश्यकता आहे. मीत 11 मोहो टीम टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय आहे बघा. चूज द फर्स्ट बॉल. बॉलिंग स्वीकारली त्यांनी अर्थातच टॉस जिंकल्यानंतर. आणि त्यांच्या विरोधात युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत आणि दोन्ही टीम्सना खूप शुभेच्छा. परंतु इथे हा औपचारिकता शिल्लक असणारा मॅच आपण अनुभवतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये 34 धावांनी खरं तर पराभव पत्करावं लागलं जावले टीमला. हार्डलक जावले टीम. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचेही मनापासून हार्दिक हार्दिक कानोबा स्पोर्ट्स कुंडेवालच्या वतीनं मनपूर्वक आभार. आणि हस्तांदोलन करून आपण हा निरोप घ्या एकमेकांपासून. सर्व खेळाडूंना विनंती असेल हे हस्तांदोलन करून कृपया आपण निरोप घ्यायचा आहे. तर या मॅच मध्ये नो डाऊट ज्याने अप्रतिम अशी खेळी साकारली तो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. नो डाऊट अर्धशतकी खेळी करणारा ज्युनियर रोहित घरात. आदरणीय